हे बघा, मनोजदादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो GR तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती. काय याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा. आणि तिथंच आम्ही तपासलो. त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे. हा GR म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पानं आहेत. याच्यातून शेवटी कोर्ट आहे. हे जे तुम्हाला कबूल केलंय आज, हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणारं नाही. ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं, आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो. नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज आहे 3 सप्टेंबर 2025. म्हणजे उद्धव साहेबांच्या भाषेत बोलायचं झालं तर आज आहे 3 सप्टेंबर 2025. याचाच अर्थ काल होती 2 सप्टेंबर 2025, परवा होती 1 सप्टेंबर 2025 आणि उद्या असणार आहे 4 सप्टेंबर 2025. एनिवेज, सो काल 2 सप्टेंबर 2025ला मराठा आरक्षण आंदोलनाचा 5वा दिवस होता आणि कालच्या दिवसाच्या सेकंड हाफमध्ये ज्या GRची, ज्या गोष्टीची प्रतीक्षा सगळेच मराठा बांधव करत होते, ते फायनली तिकडे आले. विखे पाटील साहेब आले आणि तो GR घेऊन आले. आधी जरांगे साहेबांचं असं म्हणणं होतं की GR हातात येत नाही तोपर्यंत मी हे सोडणार नाहीये मैदान. आणि मग GR हातात आल्यानंतर त्यांचे सगळे वकील प्रत्येक शब्दांचा अर्थ काय काय असू शकतो, काय मॅनिप्युलेटिव्ह याच्यात आहे का, असं सगळं. मग त्याच्यात अजून एक वेळ गेला, थोडा काळ गेला. त्यानंतर जेव्हा वकिलांनी सांगितलं की हे GR जे आहे ते बरोबर आहे, त्यानंतर जरांगे पाटील साहेबांची अशी मागणी होती की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री जोपर्यंत येत नाहीत, म्हणजे फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही, असा त्यांचा सुरुवातीला स्टँड नक्कीच होता. त्याच्यावर मग त्यांनी सगळ्या बांधवांना विचारलं तर बांधव तर बोलले हो बरोबर आहे, नाहीच सोडायचं आपण उपोषण. नंतर माहिती नाही काय झालं, जरांगे पाटील साहेबांनी शेवटी जरा नमतं घ्यायचा विचार केला आणि सांगितलं की अरे आता काय मारतं का मला, आता त्यांनी आपल्याला हे केलंय ना, GR दिलाय ना, तो चला आपण उपोषण सोडूया आणि जर आपली पुन्हा एकदा फसवणूक झालीच तर मी तुमच्यासाठी मरेपर्यंत लढण्यासाठी तयार आहे, असं जरांगे पाटील साहेबांनी काल सांगितलं. आणि मग फायनली ते उपोषण सोडलं. मग देवाची बाप्पाची आरती झाली गणरायाची आणि मग परत एकदा गुलाल उधळण्यात आला, आतिषबाजी झाली, मराठ्यांनी जल्लोष केला आणि तेवढ्या शांततेत ते लोक मुंबई सोडून निघून गेले. आता तोपर्यंत सगळं 5-5:30 पर्यंत सगळं ओके होतं, पण हळूहळू 8-8:30च्या सुमारास काही व्हिडिओज बाहेर यायला लागले. सगळ्यात आधी व्हिडिओ जो बाहेर आला होता तो म्हणजे योगेश केदार साहेबांचा व्हिडिओ बाहेर आला आणि ते सांगत होते की जे वकील त्या मंचावर जरांगे साहेबांबरोबर होते त्या वकिलांपैकी एक ते सुद्धा होते आणि ते जरांगे साहेबांना बजवत होते की बाबा हे जे GR आहे ते खूप मॅनिप्युलेटिव्ह आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. बट त्यांच्या आजूबाजूला असलेल्या घोळक्यांनी त्यांना गपचूप बाजूला केलं आणि जरांगे साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर तेव्हा लक्ष दिलं नाही, असं योगेश केदार साहेबांचं म्हणणं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण तो व्हिडिओ बघणारच आहोत, पण त्यांच्या म्हणण्यानुसार या GRचा फायदा म्हणजे जे काल जरांगे साहेब त्यांच्या भाषणात सांगत होते की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, प्रत्येक मराठ्याला या GRमुळे फायदा होणारच आहे. पण योगेश साहेबांचं तसं म्हणणं नव्हतं. ते म्हणतायत की या GR ही तीच सगळे एक तर शब्द खूप मॅनिप्युलेटिव्ह आहे याच्यात आणि शब्दांची फिरवाफिरवी खूप चांगल्या प्रकारे या GRमध्ये केलेली आहे आणि त्यात सुद्धा फायदा त्याच लोकांना होणार आहे ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं आहे किंवा ज्यांची मराठा म्हणून नोंद झालेली आहे, मग ते मराठा कुणबी असतील का कुणबी मराठा असतील. आता याच्यात नवीन काहीच नाही आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. प्लस हैदराबाद गॅजेट जे सांगत होते की त्याच्यानुसार आपल्याला आरक्षण मिळू दे, बट ज्या मराठ्यांची नोंदच झाली नाहीये, आता हैदराबाद गॅजेट ज्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं तर हे असे मानून चालत होते की मग सगळ्यांनाच मराठा, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी याचं दर्जा किंवा त्या हिशोबाने आरक्षण दिलं जाईल. पण ते काहीही काउंट होणार नाहीये. ज्या मराठ्यांचं नोंदच नाहीये त्या मराठ्यांना याचा फायदा होणार नाहीये. एकदा तो व्हिडिओ बघून घ्या. योगेशजी, मी विचारतो तुम्हाला, आज निघालेली GR आणि आंदोलनाचा झालेला यशस्वी शेवट असं म्हणलं जातं, सरकारनं फसवलंय का मराठ्यांच्या पदरात लढ्याच्या प्रमाणात आपल्याला काही मिळालंय? हे बघा, मनोजदादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो GR तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती. काय याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा.
आणि तिथंच आम्ही तपासलो. त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे. मनोजदादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे. मनोजदादांनी अजूनही संयम बाळगावा. आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत. ते आमच्यासाठी दैवत आहे. पण त्या GRचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणिवा लक्षात येतील. हा GR कोणाला लाभाला मिळू शकतो? ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल. बरं, मग ह्यात वेगळं काय आहे? शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे. बरं, अजून सोप्या भाषेत सांगतो, ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही. आम्ही असाच ग्रह करत होतो, समजत होतो की हैदराबाद गॅझेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत, असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही. आणि हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. ह्या GRला सुद्धा चॅलेंज करता येईल. ह्याच्यातनं मराठ्यांच्या हातात पदरात काही मिळालेलं नाही. माझ्या दादांना ही विनंती आहे. दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं. नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं. पण जे त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून, एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं. भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही, पण त्यांना एक लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे. आणि आता मनोजदादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्त्वाची होती, म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे. परत एकदा आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागणार आहे. मनोजदादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही. त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही, हे माझं मत आहे. फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या, शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आत्ता जे काय आम्ही मुंबईला दाबलं होतं, सरकार घाबरलं होतं, न्यायालय सुद्धा घाबरलं होतं, अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती. ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरावून घेतली. आज मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून ऐकून घेण्याची कोणाची तयारी राहिली नाही. मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकारसोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत भांडत राहू. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचबरोबर तुम्ही आता योगेश साहेबांचा व्हिडिओ बघितलात. आपले एक सोशल रिफॉर्मर आहेत आणि माजी हायकोर्टचे जज आहेत BJ कोळसे पाटील, त्यांचा सुद्धा एकदा व्हिडिओ बघून घ्या. हा GR म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पानं आहेत. जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, हाच नियम लावला पाहिजे. आम्ही सगळे देशाचे मालक आहोत. हे देणारे कोण आहे? आमचे नोकर आहेत. की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय? जरांगे पाटलांचा बिचाराचा त्याग मोठा आहे, पण त्यांना मी रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही, मराठ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे, तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे. या GRचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी, ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे. आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे. हे जे तुम्हाला कबूल केलं आज, हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणारं नाही. आणि त्यामुळं हा GR बघून मी तर हतबल झालो. ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो आणि त्यात मराठे फार पुढे आहेत. कुठला स्वर्ग, कुठला नरक, कुठले 33 कोटी देव, कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं, GR काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे. कायदेशीर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य मिळूनच देऊ शकतं. दोन्हींचे पॉवर असे आहेत की ते एकमेकाला सोडून होऊ शकत नाही. आणि समजा सतत जर जरांगे साहेबांना फसवलं जात असेल किंवा ते जरा घाईघाई करून आताताईपणा करून समजा ते सतत फसत जात असतील, तर मग त्यांच्या मागे त्यांची जी अकाउंटेबिलिटी होती ते लोक किती वेळ, मराठा बांधव खास करून किती वेळ अशा नेत्यावर विश्वास ठेवणार जो नेता सतत फसला जातोय. आय कॅन अंडरस्टँड, राजकारणी खूप धूर्त असतात,
त्यांचे जे डावपेच आहेत ते सामान्य माणसाला समजणार नाहीत. बट कुठेतरी या वेळेला मी जे बघत होतो काल, तर उपोषण सोडण्याची घाई त्यांनी जास्त केली असं वाटतंय. माहिती नाही, अगदी मी काय प्रत्येक सेकंड लावून बघत नव्हतो, पण तरी आधीपर्यंत जे सांगत होते की नाही जोपर्यंत अख्खा GR नीट माझे वकील सगळे समजून घेत नाहीत तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. आणि मग ऑल ऑफ अ सडन असं काय झालं की त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. आधी जिकडे ते हट्टाला पेटले होते की हे तिघही आल्याशिवाय, म्हणजे आपले फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब, ते आल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही, त्यांनी मला याचं आश्वासन द्यावं. आणि जेव्हा लोक सुद्धा बोलत होते की सोडू नका, त्यानंतर यांना जी काही घाई लागली होती उपोषण सोडायची, तो असं काय त्या 5-10 मिनिटात झालं की ज्याच्यामुळे त्यांना हा GR यातले जे फ्लॉज आहेत ते कळले नाहीत आणि एकदम असं उपोषण सोडायची घाई त्यांनी का केली असावी, याचं तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. सो मंडळी, हे 2 व्हिडिओज बघून तुम्हाला काय वाटतं की पुन्हा एकदा जरांगे साहेबांची फसवणूक झाली आहे का? मी काल माझ्या चॅनलवर पोल सुद्धा ठेवला होता. तर मॅक्सिमम लोकांचं असंच म्हणणं होतं की फक्त त्यांना गाजर दाखवण्यात आलंय आणि पुन्हा एकदा त्यांची फसवणूक होणार आहे. काल बरेचसे फेसबुकवर मी पोस्ट बघत होतो, अनेक लोक अभिनंदन सुद्धा करत होते आपल्या मुख्यमंत्र्यांचं. खास करून ते अभिनंदन करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, बट काही लोकांची अशी पोस्ट होती जे ऑब्व्हियसली स्वतः ब्राह्मण होते की एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, ही आहे ब्राह्मणांची ताकद, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता याच्यात ही जात आली कुठे? तुम्ही मुख्यमंत्र्याचं कौतुक करा, ते मी पण करतो की बाबा चला आता हे GR मधले कमी जास्तपणा ते आता बघतील हे लोक, वकील आणि सगळे, किंवा तो किती त्याची अंमलबजावणी होणार आहे हे पण देवाच ठाऊक. बट प्रत्येक गोष्टीत जातभीत कशाला आणताय? त्या माणसाचं कौतुक करा. तुम्हाला जर वाटतंय की त्यांनी न्याय मिळवून दिलाय मराठा लोकांना, तर ते त्या कार्याचं कौतुक करा ना, त्याच्यात जातभीत आणू नका मध्ये. बस झालं आता महाराष्ट्रात आता प्रत्येक लोकांना असं जातीतनं बघणं. एनिवेज, तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणणं आहे की जरांगे साहेबांचं जे आंदोलन होतं ते यशस्वी झालं आहे? मराठ्यांची जी मागणी होती ती त्यांना न्याय मिळणार आहे का फायनली? आणि की सरकारने आत्ता तात्पुरतं हे वाइंड अप करण्यासाठी जरा एक GRचं नाटक केलं आहे. या GR मध्ये खूप फ्लॉज आहेत आणि काहीही मराठ्यांना याच्या हातून लागणार नाहीये. हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचं मत. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.